सेवानिवृत्त कर्मचारियों को अंतिम वेतन के बराबर पेंशन देने की मांग, विधायक अभ्यंकर का प्रस्ताव। यूनिफाइड पेंशन स्कीम लागू करने की उठी आवाज, रिटायरमेंट के बाद सुनिश्चित पेंशन की मांग। सेवानिवृत्त कर्मचारियों को सेवानिवृत्ति के समय मिलने वाले अंतिम वेतन के बराबर पेंशन देने की मांग तेज हो गई है। यूनिफाइड पेंशन स्कीम के तहत रिटायरमेंट के बाद कर्मचारियों को सुनिश्चित सेवानिवृत्ति वेतन देने का प्रावधान किए जाने की मांग विधायक अभ्यंकर ने उठाई है। उन्होंने कहा कि इस योजना को लागू करने से कर्मचारियों को आर्थिक सुरक्षा मिलेगी और इसे लेकर सरकार को तुरंत निर्णय लेना चाहिए। 31 ऑक्टोबर 2005 ला जुन्या पेन्शन योजनेच्या वरून नवीन पेन्शन योजनेच्या संदर्भातला GR निघाला। 31 ऑक्टोबरला ज्या शिक्षकांना काय मिळणार आहे आणि 1 नोव्हेंबरला लागलेल्याला काय मिळणार, एका दिवसाचा फरक आहे। जो 31 ऑक्टोबरला लागलेला आहे त्याला काय मिळणार आहे, त्याला त्याने आपले स्वतःचे जे GPF मध्ये रक्कम भरलेली आहे ती सगळी रक्कम सेवानिवृत्तीच्या वेळेला इंटरेस्टसह मिळणार आहे। नंबर 1। नंबर 2, सेवानिवृत्त झाल्यानंतर त्याचं शेवटचं जे वेतन असेल त्याचं निम्म वेतन त्याला सेवानिवृत्ती वेतन म्हणून मिळणार आहे। तिसरं, जेवढ्या वर्षाची सेवा त्याची झाली असेल त्याचे निम्म्या महिन्याचा पूर्ण पगार त्याला मिळणार आहे। एवढे 3 बेनिफिट 31 ऑक्टोबर 2005 वाल्याला मिळणार आहेत आणि 1 नोव्हेंबर 2005 ला जो लागला त्याला काय काय मिळणार आहे, त्याला त्याच्याकरता 2 प्रकारच्या स्कीम राज्य शासनाने डिक्लेअर केल्या। त्यापैकी पहिली जी स्कीम आहे ती आहे युनिफाईड पेन्शन स्कीम। ही केंद्र शासनाची आहे। या युनिफाईड पेन्शन स्कीममध्ये त्यांनी काय मान्य केलं, नंबर 1, जेव्हा तो रिटायर होणार असेल तेव्हा त्या 12 महिन्याचा जो ॲव्हरेज पे असेल त्याच्या निम्मा जेवढा पगार होईल तेवढं त्याला सेवानिवृत्ती वेतन, नंबर 1। नंबर 2, त्याने जेवढ्या वर्षाची सेवा पूर्ण केली असेल, समजा 30 वर्षाची, तर 60 महिन्याचा पगार। पण किती पगार, 10%। आम्ही हिशोब केला की जर त्याचा पगार त्यावेळेला 1 लाख रुपये असेल तर त्याला 60 महिन्याचा पगार म्हणजे 60 लाख रुपये, याच्या 10% म्हणजे 6 लाख फक्त मिळतील। त्याचे पैसे 2036च्या नंतर किती जमा होणार आहेत याचा आम्ही हिशोब केला। कारण 2036मध्ये या शिक्षकांना 2 आणखी आयोग मिळणार आहेत, एक 8वा वेतन आयोग आणि एक 9वा वेतन आयोग। या दोन्ही वेतन आयोगाचा जर विचार केला तर शिक्षकांनी आपले 10% रक्कम आणि गव्हर्नमेंटची 14 युनिफाईड पेन्शन स्कीमने केलेली आता 18.5 याचा हिशोब आम्ही केला तर 4 ते 5 कोटी रुपये त्या ठिकाणी जमा होणार आहेत। म्हणजे दिल्या जाणारं जे पेन्शन आहे ते सरकार आपल्या खिशातून देणार नाही, यातून जो पैसा त्या ठिकाणी मल्टिप्लाय होणार आहे त्याच पैशातून हे पेन्शन दिलं जाणार आहे आणि त्याला कुठल्याही प्रकारची लमसम अमाऊंट नाही, ग्रॅच्युइटी नाही, त्याने भरलेले पैसे त्याला परत नाहीत। अशा प्रकारचं अत्यंत नुकसान हे युनिफाईड पेन्शन स्कीममध्ये आणि राज्याच्या रिवाइज पेन्शन स्कीममध्ये आहे। म्हणून आमचा आग्रह आहे की नथिंग बट जुनी पेन्शन योजना हा एक मुद्दा आहे। हे আপনার হনো কামত লগাওক আজিয়ে কল করক 1-800-313-1212 লো।